तर आज आपण इथं पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले होते 2 प्रॅक्टिकल. आता हे प्रॅक्टिकल नंबर 3. त्याचे लॅबोरेटरी आउटकम्स बघा. यूज द बेसिक कमांड इन CAD सॉफ्टवेअर. आणि दुसरं आहे ड्रॉ द 2D एंटिटीज इन CAD सॉफ्टवेअर युजिंग ड्रॉ, एडिट, मॉडिफाय कमांड्स. त्याच्यानंतर बघा इथं दिलेलं टायटल ड्रॉ द कॉम्प्लेक्स 2D ऑब्जेक्ट लाईक पुली स्लॅश गिअर. म्हणजे काय गिअर किंवा पुली सारखे तुम्ही ऑब्जेक्ट ड्रॉ करायचे 2. तर आपण इथं काय करणार आता बघा. पहिले रॅचेट ड्रॉ करणार, नंतर ना हा गिअर ड्रॉ करणार आणि ही एक पुली ड्रॉ करणार बघा. तर हे रॅचेट जे आहे ते पहिले आपण ड्रॉ करू. ठीक आहे. तर रॅचेट मध्ये बघा इथं पॅटर्न दिलेला आहे राईट. आणि आपण पहिले काय करणार, हा इथं एक टीप ड्रॉ करणार आणि त्याच्यानंतर ना बाकीचे सगळे त्याच्यानुसार घेणार. ठीक आहे. मग आपण पहिले काय करू, एक सर्कल ड्रॉ करू. पण इथं हे जे रॅचेट दिलेलं आहे याचे इथं डायमेन्शन आउटर डायमीटर जो आहे तो मिसिंग आहे. तर तो आउटर डायमीटर बघू आपण. हे बघा इथं पूर्ण डायमेन्शन त्याच्यावाले. तर इथं आउटर डायमीटर दिलेलं आहे बघा 152. तर मग पहिले एक सर्कल ड्रॉ करायचं 152. 152 काय त्याचा डायमीटर आहे. तर मग इथं तुम्ही डायमीटर सेंटर सिलेक्ट सर्कल सिलेक्ट करायचं 152. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे जे आतलं सर्कल आहे त्याचं 127 सर्कल कमांड 127. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं जे इंटरनल होल दिलेले हबचं डायमीटर आहे 38. नेक्स्ट नंतर इनर दिलेलं आहे 19.05. म्हणजे 2 लिमिट दिले बघा, अप्पर लिमिट लोअर लिमिट. तर त्याच्यामध्ये रिमर करायचं, रिमर ऑपरेशन करायचं. तर मग आपण काय करणार, पहिले इथं 19चा ड्रॉ करून घेणार आणि रिमर केल्यानंतर ऑटोमॅटिक 05 ते टेस्ट होऊन जातं. मग इथं डायमीटर त्याचं किती यायचा 19. ठीक आहे. नेक्स्ट बघा इथं कीवे दिलेला आहे. तर कीवे दिलेला आहे आपल्याला 2.38 आणि 4.76. म्हणजे 4.76 ची एक लाईन घ्यायची आणि त्याचं जे इथं दिलेलं डिस्टन्स हे किती आहे 2.38. ठीक आहे. मग इथं आपण काय करू, पहिले ॲक्सिस लाईन ड्रॉ करून घेऊ. ॲक्सिस लाईन ड्रॉ करायचे पहिले आपण ते आउटर टिप काढून घेऊ. तर ठीक आहे. मग इथं बघा 15 डिग्रीवरती हे इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. 360 डिग्री जर 15 डिग्रीमध्ये जर आपण डिस्ट्रीब्यूट केलं तर त्याची किती येते, नंबर ऑफ पीच किती येते 24. तर मग तुम्ही काय करायचं, पहिले एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची बघा. इथून इथपर्यंतच करायची ती. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हा जो पॉईंट आहे याच्यामधून पास होणारी लाईन ड्रॉ करायची आपल्याला 15 डिग्रीवरती. मग इथं काय करायचं, टॅप दाबायचं, 15 डिग्री एंटर करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा या पॉईंट पासून या लाईनला परपेंडिक्युलर बघा, इथं परपेंडिक्युलरिटी साईन आले. परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आणि हे जे एक्स्ट्रा झाले हे सगळं काय करायचं, ट्रिम करायचं. ठीक आहे. हे आणि हे सिलेक्ट करायचं आणि इथं अरे कमांड मध्ये पोलर अरे हा सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा आणि इथं टाकायचं 24. बघा 24 टाकल्यानंतर ऑटोमॅटिक ते किती येतं, पूर्ण इक्वली डिस्ट्रीब्यूट होऊन जातं. 24 टाकलं तर आपण 15 डिग्री मध्ये ऑटोमॅटिक ते काय झालं, डिवाइड झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हा PCD ड्रॉ करायचं. तर PCD ड्रॉ करताना बघा पीस सर्कल डायमीटर तर त्याचं किती दिलेलं आहे त्यांनी 1
82 डायमीटर दिलेलं आहे. ठीक आहे. मग इथं काय करायचं, एक सर्कल ड्रॉ करायचं 82चं, 82. ठीक आहे. त्याच्यानंतर याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर ना इथं याला सेंटर याच्यात कन्वर्ट करून टाकायचं. याचा कलर वाटला चेंज करा, ते आयडेंटिफिकेशनसाठी चांगलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय करायचं, एक सर्कल ड्रॉ करायचं. तर बघा इथं आपल्याला अशी किती होल पाहिजे, किती सर्कल पाहिजे, 6 सर्कल पाहिजे, बरोबर. आणि पहिलं सर्कल, एक सर्कलचा डायमीटर दिलेला आहे 25. मग आपण काय करू, आता इथून 25 डायमीटरचं सर्कल ड्रॉ करू. ठीक आहे. इथं जायचं आणि 25 वरती ड्रॉ करायचं. 25 वरती ड्रॉ केल्यानंतर याला सिलेक्ट करायचं. परत पोलर आर्यावरती क्लिक करायचं. सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचं. 6 आपल्याला 6 पाहिजे ना. ठीक आहे. मग 6 सिलेक्ट करायचे. इथं 6 टाकायचं. ऑटोमॅटिक 60 डिग्रीवरती 360 डिवाइड होतं आणि याला ओके करायचं. बघा आपण आता इथं हे ड्रॉ केलं. तर ह्या हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन मध्ये ऍक्सिस ड्रॉ करून घ्यायचे. इथं पार्ट मोड ऑन केला मी. आता हॉरिझॉन्टल व्हर्टिकलच लाईन फक्त तुम्हाला माहिती आहे. ही लाईन परत सिलेक्ट करायची आणि इथपर्यंत एक्सटेंड करून घ्यायची. ठीक आहे. मग आता ह्या ज्या दोन लाईन ड्रॉ केल्या यांना सिलेक्ट करायचं आणि इथं जायचं, याला सेंटर लाईन मध्ये कन्वर्ट करून त्याचा परत कलर चेंज करून टाकायचा. ठीक आहे. नंतर ना बघा नेक्स्ट, आता आपल्याला की वे काढायचं आहे, राईट. तर की वे काढताना बघा आपल्याला किती दिलेलं आहे, 4.76. म्हणजे एक साईडला किती येणार, 2 पॉईंट किती येणार, 2.76च्या हाफ. मग 2.76च्या हाफ टू 2.376 म्हणजे 35 आणि 38 म्हणजे 2.38 येणार, राईट. मग इथं काय करायचं, बघा ऑलरेडी तिथे किती 2.38 अप साईडला घ्यायचं. 2.38 नंतर ह्या साईडला परत 2.38 आणि याला स्टेटमध्ये खाली घ्यायचे. त्यानंतर ना अगेन इथून परत 2.38 आणि परत इथं खाली. ठीक आहे. तर बघा हे आपलं इथं थोडीशी मिस्टेक झाली. हे इथं होतं ते आपण इथं ड्रॉ केलं. ठीक आहे. याला सिलेक्ट करून आपण मूव करू शकतो आणि इथं टाकायचं मूव आणि या पॉईंट पासून सिलेक्ट करायचं आणि याला इथं, एक मिनिट, आता हे आपण ट्रिम करून घेऊ आधी आणि नंतर मी याला सिलेक्ट करू. ठीक आहे. याला काय म्हणायचं, मूव म्हणायचं. या पॉईंट पासून याला हॉरिझॉन्टली काय करायचं, टच करायचं. ठीक आहे. मधलं डिलीट करायचं. की वे स्लॉट आहे. ठीक आहे. मग याला नंतर डायमेन्शन द्यायची. बघा इथं काय करायचं, आता याला इंटू 6 करायचं, कारण की सगळे इक्वल साईजचे 6 चे 6.
डायमेन्शन थोडं बाहेर गेलं, आता याला थोडं इकडचं सेंटरच्या साईडला मूव्ह करून घ्या. ऑर्थो मोड बंद करून घ्या, कारण की ते हॉरिझॉन्टल वर्टिकल आपल्याला जसं पाहिजे तसं ॲडजस्ट नाही होत ना. त्याच्यानंतर ना डायमेन्शन देऊन टाका इथंच. नंतर ना याचे 30 सर्कल डायमीटर द्या. आणि इथं लिहा PCD. ठीक आहे. नंतर ना याचं डायमेन्शन देऊन घ्या. नंतर ना इथे अँगल द्यायची आपल्याला. आता इथे जायचं अँगुलर डायमेन्शन. जी लाईन आहे 20 नाही झाली, याला इथं ॲडजस्ट करून घ्या. मग अशा प्रकारे काय आपलं याची ड्रॉ झालेलं आहे. आता हे बाहेरचं सर्कल डिलीट केलं तरी चालेल, किंवा त्याला वेगळा कलर द्या. ठीक आहे. ते आपण रेफरन्स पर्पज काढलो होतो. आपलं याची ठेवली, याचं नाव द्या टेक्स्ट मध्ये. इथे जायचं, टेक्स्ट ऍड करायची. याची फिल. इथं लँग्वेज चेंज करायची, टाइम न्यू रोमन. साईज वाढवा. 2 खूप जास्त झाले, 0.5 करू बघा. ठीक आहे. कंट्रोल ए 2 टाका. 5 टाका. याची साईज थोडीशी इन्क्रीज करा, म्हणजे एका लाईन मध्ये येईल. ठीक आहे. नंतर ना आपल्याला प्रिंट होताना व्यवस्थित प्रिंट झालं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट ड्रॉ करायची आपल्याला पुली. आता बघा, जी पुली असते तिचं काही स्पेसिफिक डायमेन्शन नाही, आपण ती एक अंदाजे ड्रॉ करू. ठीक आहे. तर मग पहिले काय करायचं, एक सर्कल ड्रॉ करायचं तुमच्या मनाने घ्या. तर 120 घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ना परत सेकंड एक ड्रॉ करा, त्याला 100 घ्या. नंतर मध्ये एक सेंटरला 25 एक सर्कल ड्रॉ करा. त्याच्या एक बाहेर एक 35 करा. ठीक आहे. आता बघा, इथून काय करायचं, एक सर्कल ड्रॉ करायचं. अगेन एक सेकंड सर्कल ड्रॉ करायचं. ठीक आहे. अंदाजे करायची. एक्स्ट्राचं हे ट्रिम करून टाका बाकीचं. त्याच्यानंतर काय करायचं, इथं चाम्फर द्यायची, फिलेट सॉरी. ठीक आहे.
हे जे झालं इकडलं हे ट्रिम करून टाका. नंतर याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर ना बघा आपल्याला परत याला पोलर आर यूज करायचं. पोलर आर वरती क्लिक करायचं, सिलेक्ट करायचं बघा पेस्ट. त्याच्यानंतर ना एंटर, सेंटर पॉईंट घ्या आणि बघा इथं काय करायचं तुम्ही 6 ला ओके करायचं. ठीक आहे, बघा ही काय झाली, पुली तयार झाली. तर याला तुम्ही नाव देऊ शकता. ठीक आहे, आणि इथे तुम्ही डायमेन्शन देऊन टाका. डायमेन्शन द्यायला काय सिंपल 120 आहे, 100चं होतं, सेंटरवालं 25चं, 35चं होतं. ठीक आहे, नंतर ना हा जो आर्क होता 30.1, त्यानंतर ना परत नेक्स्ट 37.3 आणि इथली जी रेडियस दिली आपण या हे काय तुम्ही अंदाजे तुमच्या मनाने जितके पाहिजे तुम्ही तितके देऊ शकता. सगळीकडे ते 3चेच असणार आहे. ठीक आहे, आणि सेंटर सर्कल वगैरे आपण दाखवलं. ही काय तयार झाली, पुली तयार झाली. आता आपल्याला इथं गिअर बनवायचं. बघा गिअर पण कसा राहतो, सेमच राहतो. गिअर मध्ये काही फार वेगळं नसतं. गिअर मध्ये एक टीथ ड्रॉ करायचं आणि त्याला सिमिलर पॅटर्न कामाने पॅटर्न करायचं. आता बघा इथं आपण गिअर ड्रॉ केलेला आहे, तर गिअर साठी तुम्ही परत नेक्स्ट आता इथं आउट साईडला ड्रॉ करतो, कारण की ते त्या शीटमध्ये बसत नाही. मोठं शीट घ्यायला लागेल 100. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट परत इथं 70 घ्या. नंतर बघा ठीक आहे, आपण इथं असा आर्क ड्रॉ केला. आता काय करायचं, सेंटर पॉइंट एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आणि याला सिलेक्ट करायचं, मिरर म्हणायचं. इथं मिरर आहे बघा, या पॉईंटच्या अबाउट काय करायचं, त्याला मिरर करून टाकायचं. ठीक आहे, आणि नंतर ना काय करायचं, हे जे आउट साईड आहे हे सगळं ट्रिम करायचं. याला सिलेक्ट करायचं, परत आर कमांड यूज करायची, सिलेक्ट करायचं, एंटर. या पॉईंटच्या अबाउट तुम्हाला किती पाहिजे, आपल्याला 7 पाहिजे. हा जर टिप जर जास्त व्यवस्थित नाही झाला, टिप खूप जास्त मोठा झाला, तुम्ही छोटा करू शकता किंवा नंतर नाही सेंटरचं तुम्ही ट्रिम करू शकता. आणि इथं परत मध्ये सेंटरला एक
इथं काय करायचं, मिरर करायचं इथे आपण. आणि ते बाहेरचं सगळं ट्रिम करून टाकायचं. मग हा झाला की स्लॉट. ठीक आहे. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे गिअर पण पोलर आरे कमांडनीच यूज करू शकतो, करून ड्रॉ करू शकतो. याच्यात आपण काही वेगळं काही फार ड्रॉ केलं नाही, याच्यामध्ये फक्त पोलर आरे कमांड यूज केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण व्हेरियस पॅटर्न बनवले आणि त्याच्यानुसार काय केलं बघा, इथं दाखवतो पण त्याचं. तर मग अशा प्रकारे आपलं हे तिसरं प्रॅक्टिकल जे होतं ते पण याच्यात कम्प्लीट झालेलं आहे. शेवट तुम्हाला माहिती आहे प्रिंट करायचं. प्रिंट केल्यानंतर इथं GWG to PDF, नंतर नाही तर तुम्ही A3 साईज सिलेक्ट करा, ISO A3. त्याच्यानंतर नाही तर विंडोज वरती जायचं. विंडोज वरती गेल्यानंतर नाही इथून इथपर्यंत एवढं सिलेक्ट करायचं, इथे सेंटर म्हणायचं, नंतर मी ओके करायचं. डेस्कटॉप वरती तुम्ही सेव्ह करू शकता तुम्हाला जिथं पाहिजे तिथं, किंवा तुम्ही जिथं पाहिजे तिथं सेव्ह करून ठेवू शकता. ठीक आहे. बघा अशा प्रकारे आपली काय शीट जनरेट झाली. शीटमध्ये बघा डायमेन्शन वगैरे आली की आपण कलरचं जर प्रिंट आउट करताना ब्लॅक अँड व्हाईट येतं, तुम्ही कलर चेंज केला तर ते चेंज पण होतं, तसं काही नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हे 3 नंबरचं प्रॅक्टिकल कम्प्लीट झालं.